नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर तांदळाच्या कुरड्या ह्या एकदम सोप्या आणि इझी रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतले, मीठ, जिरं, पापड खार, 1 मिरची, बस एवढं साहित्य. आणि हे ते चकलीचं भांडं आहे. आता आपण हे परातीमध्ये मी ते तांदळाचं पीठ घेतले आहे, त्याच्यामध्ये मी मीठ आणि पापड खार ह्या दोन्ही गोष्टी करून नीट मिक्स करते. मग दुसरीकडे ते हिरवी मिरची आणि जिरं होतं ना, ते मी कुटून घेतले नीट मिक्स व्हायसाठी. ते घालते आणि कुटल्यावरनं जिरं पण आणि मिरची त्याचा स्वाद अजून वाढतो. तर मिक्स झालं हे. आता आपल्याला फक्त हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण पीठ मळायसाठी आपण कोमट पाणी घेणार आहोत. लक्षात ठेवा, कोमट पाणी पाहिजे. मी पाणी थोडंसं गरम केलं आणि आता हे हाताने ते पीठ मळून घेते. हे पीठ आपल्याला कडक नाही झालं पाहिजे, हे नरम पीठ पाहिजे. आपण सहज एकदम ते अलगद हाताने ते पीठ मळायचं, जेणेकरून ते असं नरम होईल. बघा काय झालं पीठ 1-2 मिनटात. याचे मी 4 भाग करते पिठाचे. आणि आता मी ते वाफून घेते. हा आपला मोदक करतो ना, ते भांडं आहे मोदकाचं. त्याच्यामध्ये पाणी घातलं मी आणि आता ते स्टीम करणार मी. 10 मिनटं स्टीम करते मी. तुमच्याकडे असं भांडं नसेल काही हरकत नाही, टोपात करू शकता तुम्ही, पाणी ठेवून स्टँड ठेवून, किंवा कुकरमध्ये पण तुम्ही करू शकता शिटी न लावता. ठीक आहे. आता हे 10 मिनटं आपण ते चांगलं वाफून घेऊया. झाली 10 मिनटं, पाहूया. चला, छान स्टीम झालेलं आहे. आता काय आहे, आपल्याला ते गरम गरम ते परत मळायचं आहे. तर आपण हाताने पण असं मळू शकतो, आपण मोदकासाठी कसं करतो तसंच. पण इकडे मी प्लास्टिकची पिशवी घेतली आहे. तुम्ही किचन नॅपकिन कापड मस्लिन क्लॉथ आहे ना, त्याच्यात ते पण घेऊन तुम्ही मळू शकतात. म्हणजे हे बघा, मी ते पिशवीमधून घेतले मळायला. चांगलं नरम परत आपण करून घेतले. आता इथे चकलीचं भांडं ना, त्याला मी थोडंसं तेल लावलं आहे, चोळलं, म्हणजे चिकटणार नाही पीठ ते. आणि परत एक पीठ असं छान गोळा करून ते मी कुरड्या करायला पण घेऊया. आणि राहिलेलं पीठ परत बंद करून ठेवा. हां, सुकलं नाही पाहिजे ते पीठ. इथे 2 चकत्या आहेत, आपल्याला बारीक पोलवाल्यांना चकती ती पाहिजे आपल्याला शेव पाडायला. एका कापडावर मी त्या कुरड्या घातल्या. हे करताना खूप मजा येते. हां, म्हणजे तुम्ही नक्की करून बघाच. आणि थोड्या प्रमाणात करा. आवडलं तर नंतर मैत्रिणींबरोबर किंवा अजून घरातल्या दुसऱ्या लोकांबरोबर हे करू शकता तुम्ही. अख्खं वर्ष तुम्हाला बघायला नाही लागणार. असं होममेड असं कुरकुरीत कुरड्या खायला किती मजा येते ते तुम्हाला हे केल्यावरच कळेल. हे बघा किती सहज आहे ना, आरामात, काय त्रास नाही होत. आता मी सगळ्या घालून झालेल्या आहेत. आता मी त्या उन्हामध्ये सुकवणार. 2 दिवस मी सलग ते उन्हात ठेवलेत आणि चांगलं सुकलं त्या. हे बघा, बघितलं कशा सुकून छान झाल्यात. आता आपल्याला जेव्हा पाहिजे असतील तेव्हा आपण तेलामध्ये तळायचे. हे मी तेल गरम करत ठेवलं आहे, आपल्याला डीप फ्राय करायचं आहे काय. पाहू शकता असे छान होतात बघा कुरड्या. खायला खूप टेस्टी आहेत त्या, आणि घरगुती असल्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही, खरंच छान होतात त्या. कधीतरी एक करायला काही हरकत नाही. आणि पाहू शकतात ना किती सोपे होत्या करायला. आहे ना, सुंदर. ते नक्की करून पहा तुम्ही, तुम्हाला मजा पण येईल आणि खायला पण आवडेल. आणि तुम्हाला सगळ्या काय तळायच्या नाही आहेत, तुम्हाला जेवढ्या राहतील तेवढ्या एका चांगल्या घट्ट डब्यामध्ये तुम्ही बंद करून ठेवू शकतात. हे अख्खं वर्ष राहते. हे बघा त्याचं पहिला कशा आहे, आणि तळल्यावर बघा केवढे छान फुलून येतात. हां, हे पापड खारची कमाल आहे. हां, आता मी अशा डब्यामध्ये ठेवल्यात बाकीच्या कुरड्या.
आणि मी एकाच कपाच्या केल्या आहेत, तुम्ही जास्त करू शकता. आपल्या आता कुरड्या तयार झाल्यात. आजची रेसिपी आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.